नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, अक्षय तृतीया. अक्षय तृतीयेच्या दिवशी गुरुचरित्राचा हा अध्याय वाचा. जो विचार कराल, जे तुम्ही मागाल, ते सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. फक्त विश्वासाने, मनोभावाने, श्रद्धेने तुम्हाला गुरुचरित्राचा हा अध्याय अक्षय तृतीयेच्या दिवशी वाचायचा आहे. मित्रांनो, अक्षय तृतीया 19 तारखेला आहे. 19 एप्रिल 2026 वार रविवारच्या दिवशी अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तांपैकी एक संपूर्ण मुहूर्त या दिवसाला, या सणाला मानले जाते. म्हणून हा दिवस खूप शुभ आहे. शुभ कामांसाठी, शुभ कार्य आरंभ करण्यासाठी, किंवा कोणतंही जे तुम्हाला नवीन सुरू करायचं आहे, शुभ सुरू करायचं आहे, त्याच्यासाठी हा संपूर्ण दिवस चांगला असतो. खरेदारी करण्यासाठी हा दिवस संपूर्ण चांगला असतो. या दिवसाला मुहूर्त बघण्याची वेळ नसते, शुभ वेळ बघण्याची वेळ नसते, कारण संपूर्ण दिवसच शुभ असतो. या दिवशी तुम्ही देवाची सेवा करा, विष्णूची सेवा करा, स्वामींची सेवा करा, महादेवाची सेवा करा, यांच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या, नैवेद्य दाखवा. यासोबतच तुम्ही सकाळी लवकर उठा, आंघोळ करा, काहीच खायचं नाही, प्यायचं नाही, सरळ देवघराच्या समोर स्वामींच्या समोर बसायचं, अगरबत्ती दिवा लावायचा आणि गुरुचरित्राचा हा अध्याय सकाळीच वाचून घ्यायचा. हा अध्याय वाचल्याचा कोणतेही नियम नाही, कारण तुम्हाला एकच दिवशी हा वाचायचा आहे. फक्त अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून हा अध्याय वाचायचा. काहीच खायचं नाही, प्यायचं नाही. आधी अध्याय वाचायचा, नंतर तुमचे जेही नाश्ता, चहा जे असेल ते तुम्ही नंतर करू शकतात. आता हा अध्याय कोणता? तर हा अध्याय गुरुचरित्राचा 21वा अध्याय आहे. हो मित्रांनो, गुरुचरित्राचा 21वा अध्याय तुम्हाला एक वेळेस अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी वाचायचा आहे. गुरुचरित्र पारायण असेल त्यातून वाचा, ऑनलाईन गुगलवर PDF फाईल मिळाली तिथून वाचा, छोटं पुस्तक असेल त्यातून वाचलं तरी चालेल. पण नक्की अक्षय तृतीयेच्या दिवशी गुरुचरित्राचा 21वा अध्याय वाचायला अजिबात विसरू नका. हा अध्याय वाचल्याने घरात सुखप्राप्ती होईल, धनप्राप्ती होईल, आरोग्य प्राप्ती होईल, आनंद, समृद्धी, सुख सगळं काही याने घरात येईल. तर नक्की वाचा. आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.